नमस्कार मित्रांनो, शेतकरी राजा चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. खूप खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, आपण एक शेतकऱ्यावर आपण असा एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची जीवनातली बंदी कहाणी सांगणं चाललेली आहे, शेतीतली बरं का मित्रांनो. वेळ न घालता चला मग व्हिडिओकडे वळूया. नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आपली शेतकऱ्याची तुम्हाला हकीकत बंदी जीवनाची म्हणजे वखरल्यापासून, शेतकऱ्याचं रानातलं वखरल्यापासून तर मार्केटपर्यंत जाऊस तर मालाची तुम्हाला हकीकत सांगतो मित्रांनो. वखरायचे बी पैसे देणं लागते शेतकऱ्याला. ट्रॅक्टरनं गिक्टरनं वखरू शकतो माणूस. तिथून नाही तर पेरणं लागतं. पेरल्याच्या नंतर माल उगायला लागला की त्याला आमच्या इकडे आमच्या भागामध्ये रोई म्हणतात, तुमच्या भागामध्ये काय म्हणते हे आम्हाला काही माहिती नाही. आणि उगवून आल्याच्यानंतर त्याला तणनाशक मारणं लागतं शेतकऱ्याला. तणनाशक मारणं लागलं की तणनाशक झालं की तिथून नाही तर दुसरं कीटकनाशक मारणं लागते. 2-3 फवारण्या सोयाबीनवर, मालावर, कोणत्याही कपाशीवर याच्यावर 2-3 फवारण्या करणं लागते मित्रांनो. फवारण्या झाल्याच्यानंतर तिथून नाही तर माल सुगी म्हणजे सोयाबीन गिबीन आली गेली की ते काढणं लागतं. तर आमच्या इकडे सुगीचा भाव 4,000 आहे मित्रांनो. तुमच्या इकडे काय भाव आहे हे आम्हाला काही माहिती नाही मित्रांनो. कापसाचा बी तुम्हाला सांगतो. कापूस बी आमच्या इकडे कापूस याचा 15 रुपये किलो आहे मित्रांनो. तुमच्या इकडे काय आहे आम्हाला काही त्याच्यातली माहिती नाही आहे मित्रांनो. इतकी करून शेतकऱ्याचा माला हल्ल्यारातून सोयाबीन काढायची असली की त्याला भाव म्हणजे आमच्या इकडे 300 रुपये पोत आहे. तर तुमच्या इकडे काय पोत आहे हे काही आम्हाला माहिती नाही. तिचे पोते काढून म्हणजे एका थैलीला 10 पोते झाले तर 300 रुपये म्हणजे 3,000 रुपये जातात बरं का मित्रांनो. आणि 10 क्विंटल सोयाबीन झाली म्हणजे 10 क्विंटल सोयाबीन झाली सुगीवाल्याचे 4,000 रुपये आणि हे 3,000 म्हणजे असे 7,000 रुपये जातात मित्रांनो. 7,000 राहिले किती, 10 क्विंटल आणि झाली आणि 4,000 रुपये भाव भेटला तर किती व्हायला लागले मित्रांनो, 50,000 रुपये धरून चला. आपण एक विषय सांगून चला, मला 50,000 त्याच्यातले 10,000 रुपये असे गेले औषधाचे खताचे, हे धरून 20-25,000 रुपये, 25,000 रुपये जाते मित्रांनो. 25,000 रुपये गेल्याच्या नंतर शेतकऱ्यांनी आणि 50,000 रुपये येतात आणि 50,000तून थोडेफार राहतात. आणि तिथून नाही तर डबल मार्केटला नेल्याच्यानंतर हमाली आणि याचे काढला आराखडा अंदाज काढला मित्रांनो तर काही पुरत नाही शेतकऱ्याला. आणि तुम्ही एक तर हमी भाव देऊ शकत नाही शेतकऱ्याला, काय नाही. शेतकऱ्यानं करायचं काय मित्रांनो हे बघा मित्रांनो. सांगा कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. छोटासा व्हिडिओ होता. सांगा. धन्यवाद.